विशेषतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक सूचना केली की या अयोध्येमध्ये आमचं जे श्रद्धास्थान आहे तिथे आम्ही ज्या श्रद्धेने लोक दर्शनाला जातात आणि प्रभू रामचंद्राची दर्शन घेतात त्यावेळेला त्या मंदिराचं जीर्णोद्धार व्हावा, तिथला विकास व्हावा, आमचे सुद्धा तिथं 10 रुपये माझं कॉन्ट्रिब्युशन असावं या श्रद्धेपोटी लोकांनी हजारो लाखो भाविकांनी तिथं पैशाच्या स्वरूपात, सोन्या नाण्याच्या स्वरूपात, चांदीच्या स्वरूपात देणग्या दिलेल्या आहेत आणि त्या देणग्या मोजताना किंबहुना आल्यानंतर तिथल्या पुजाऱ्याने, तिथल्या ट्रस्टीने, तिथल्या मॅनेजमेंटने त्याच्यात चोरी करावी आणि तो चंदा, ते सोनं, ती चांदी आणि ते पैसे सगळेच्या सगळे चोरून न्यावे आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी किंबहुना करोडो रुपयाचं दान जेव्हा तिथले ट्रस्टी चोरत असतील तेव्हा आपलं तिथलं राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार गप्प का? एवढं मोठा श्रद्धेचा विषय ज्या प्रभू रामचंद्राचं मंदिराचं प्राणप्रतिष्ठा करताना माननीय पंतप्रधान मोदीजी तिथे गेले आणि अशा मंदिरात चोरी होते एवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हा पंतप्रधान बरं शब्द बोलायला तयार नाहीत, तिथले मुख्यमंत्री बरं शब्द बोलायला तयार नाहीत. अनेक हिंदूचे जे शंकराचार्य आहेत किंबहुना मोठे शंकराचार्य आहेत, त्याच्यानंतरचे अनेक धर्मगुरू, त्या सगळ्यांनी याच्यावर ओरड केली की ताबडतोब या ट्रस्टीला, त्या चोरी करणाऱ्याला काही झाले त्या ताबडतोब शहर अध्यक्ष अक्रम, प्रदेशचे संदीप पाटील साहेब आणि दोन्ही शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आज सकाळी मराठवाड्यातल्या औरंगाबादच्या रामचंद्राच्या मंदिरामध्ये आम्ही गणपती राघवाचं भजन केलं किंवा परमेश्वर माऊलीचं पसरदान गायलं आणि त्याच्यातून परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा आम्हाला शक्ती दे, आम्हाला की देवाच्या मंदिराच्या दानपेटीतून कोणी चोरी करत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची कायदेशीर कारवाई करायला ताकद देईल अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. आणि त्याच्यानंतर आज सिटी चौकमध्ये काम केलं, काम केलं, त्यांच्यावर FIR दाखल करावा असं त्याला जिंकलेन. आज आम्ही सिटी चौक पोलीस स्टेशनला आणून दिलेली आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PIने सांगितलं की आम्ही आमच्या वरिष्ठाशी तक्रार निश्चितच याच्यात अवगत करू आणि ताबडतोबीने FIR दाखल. तुम्हाला सत्ताधारी पक्ष आरोप करताय का जे काँग्रेस आम्हाला मानत नाही ते आता या प्रकरणात राजकारण करतात? राजकारण तेव्हा झालं असतं जेव्हा प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये राजकारण ते करतात. देशाचे विरोधी पक्षनेते, देशाचे राष्ट्रपती, देशाचे अनेक मंत्री त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या किंबहुना उद्धाराच्या कार्यक्रमाला जाऊ शकले का? फक्त मोदी साहेब का? प्रभू रामचंद्राचा जन्म सुद्धा मोदी साहेब आल्यानंतर झाला असं भासवण्याचं काम करणारी मंडळी, त्याच्यावर कदाचित राजकारण झालं असतं. परंतु ढवळ्या